सुमारे 370 वर्षांपासून चालत आलेली परंपरा म्हणजे भेंडवळची घटमांडणी. भेंडवळची घटमांडणी ही आज संपन्न झाली आणि याची जे काही निरीक्षणानंतर अंदाज व्यक्त करण्यात येतात तेही अंदाज व्यक्त झाले. मी सध्या भेंडवळ या गावाच्या याच ठिकाणी आहे. आपण जर का बघितलं तर भेंडवळची ही घटमांडणी झाली. जवळपास 18 प्रकारची धान्य या ठिकाणी ही अशी मांडली जातात आणि या 18 प्रकारच्या धान्याचं निरीक्षण केल्यानंतर जे अंदाज वर्तवण्यात येतात त्यावर परिसरातीलच शेतकरी हे आपलं वर्षभराचं पीक नियोजन करत असतात. खरं तर या भेंडवळच्या घटमांडणीत जे काही निष्कर्ष निघतात ते देशाच्या राजकीय स्थितीपासून संरक्षण स्थितीपर्यंत आणि पाऊस कसा असेल या सीझनमध्ये या प्रकारचे पाऊस असतात. तर यंदाची ही भविष्यवाणी ही जाहीर झालेली आहे. यंदाचे अंदाजही जाहीर करण्यात आले आहे. त्यानुसार जून महिन्यात हा कमी पाऊस असेल तर जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये हा सर्वसाधारण पाऊस असेल असं या ठिकाणी अंदाज वर्तवण्यात येत आहे. तसंच देशाचा राजा हा कायम असेल, राजाची गादी कायम असेल, मात्र देशाचा राजा हा तणावात असेल असाही अंदाज या ठिकाणी वर्तवण्यात आला. मात्र देशाची जी संरक्षण स्थिती आहे ही कमकुवत राहील असंही या ठिकाणी हे अंदाज या ठिकाणी वर्तवण्यात आलेला आहे. आपल्यासोबत काही शेतकरी आहेत. काका, तुम्ही कुठनं आलात? काय वाटतं भेंडवळच्या घटमांडणी? मागणी एक नंबर दरवर्षी येतो आम्ही. मुर्तापूर तालुका, बोपुरी गाव आहे आमचं. मी गजानन मुघल बोलतो. तुमचा महापुरची आहेस. तर या ठिकाणी हे जे शेतकरी आहेत मोठ्या प्रमाणात हा अंदाज या ठिकाणी ऐकण्यासाठी येतात. काका, तुम्ही कुठनं आलात? टाकळी परस्कार. काय वाटतं ही भेंडवळची घटमांडणीचे तुम्ही अंदाज ऐकलेत, कसं तुम्ही नियोजन करणार वर्षभराचं? पिढ्यानपिढी असे पायतोलामध्ये याची म्हणण्याची असते ते एकदम ऍक्च्युअल खरीच असते. तर अशा प्रकारे शेतकरी या ठिकाणी वर्षभराचं पिकांचं नियोजन करतात. पाऊस पाण्यासंदर्भात या ठिकाणी हे अंदाज वर्तवण्यात येतात आणि त्यानुसार पिकं हे सर्वसाधारण असतील. या वर्षीची जे काही अंदाज आहेत ते पिकांवर रोगराईचं प्रमाण जास्त असेल असाही अंदाज या ठिकाणी वर्तवण्यात आलेला आहे आणि त्यामुळे आता शेतकऱ्यांची चिंता काहीशी वाढल्याचं आपल्याला बघायला मिळत आहे. कॅमेरामन अशोक जसवानीसह डॉक्टर संजय महाजन, एबीपी माझा, भेंडवळ, बुलढाणा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.